स्पर्धा आहे आणि जसं आपण गटाच्या माध्यमातून एकत्र येऊन काहीतरी आर्थिक उन्नती करतायत, तसंच शेती क्षेत्रात पण एकत्र येणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी ही आपली एक प्रशिक्षण आपण आयोजित केलेलं आहे। आणि जसं की आपण आपल्या आष्टे संघाच्या माध्यमातून जे पुष्पदंतेश्वर FPC तयार केली, माहिती आहे ना, महिला शेतकरी उत्पादक कंपनी पण आपण स्थापन केलेली आहे। तर त्याचा जो उद्देश आहे तो आपल्या या फार्मर कपच्या माध्यमातून 100% साध्य होणार आहे। म्हणून ज्यांनी नावं दिली आहेत, जे येणार आहेत, तर त्यांनी अवश्य आज संध्याकाळी मीटिंग, उद्या सकाळी लवकर एकत्रित प्रत्येक गावाने एकत्रित तिथं पोहोचायचं आहे। जे मी गावांची नावं वाचली आणि जे ट्रेनिंगला येणार आहेत त्यांचं, तर एवढंच या ठिकाणी मला सांगायचं होतं। आपल्या आदिकन्या महिला प्रभाग संघ वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित झाले आहात, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करते। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय सरपंच ताई सुषमाताई पवार यांनी भूषवावे अशी मी त्यांना विनंती करते। कार्यक्रमाचे अध्यक्ष व सर्व मान्यवरांना विनंती करते की आपल्या सर्व माता भगिनींपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचणारे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करावे अशी मी त्यांना विनंती करते। टाळ्यांचा आवाज खूप कमी येत आहे। हॅलो, सगळ्यांना नमस्कार। आपण इथं आपल्या स्पर्धा कोणीच करू नका। इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा। 10 दिशांनी गुणगण आले सभा मंडपी स्वागतदार, 10 दिशांनी गुणगण आले सभा मंडपी स्वागतदार। पूर्वनियोजित अपूर्व घडले, पूर्वनियोजित अपूर्व घडले, सावरल्या नजरा, सावरल्या नजरा। स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा। कलेचे कुणी उपासक, कोणी तपस्वी, कोणी साध,
नम्र कलेचे कोणी उपासक, कोणी तपस्वी, कोणी साध, शिल्पकार हे सारे कल्पक शिल्पा जीवन या समरा। स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा। स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा। जिल्हा परिषदच्या प्रभाग संघ सचिव रंजना नाईक हे करतील अशी मी त्यांना विनंती करते। रामूदादा यांचा सत्कार करण्यासाठी श्री भारतीताई यांना मी विनंती करते की त्यांनी सत्कारासाठी पातोंडा प्रभाग समोर सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत झालेले आहे। आता मी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करते। ग्रामीण जीवनोन्नती अभियान नंदुरबार 2018 पासून आपल्या या उमेद अभियानाचे काम आपल्या या आष्टे प्रभागात 18 पासून आपल्या या उमेद अभियानाचे काम आपल्या या आष्टे प्रभागात चालू झाले आहे। आपल्या या उमेद अभियानामुळे महिलांना आर्थिक व सामाजिक क्षेत्रात सहभाग वाढला। आपल्या या उमेद मार्फत गटाला आरएफ हा फिरता निधी हा दिला जातो। तसेच गट दशसूत्रीचे पालन करते। दशसूत्रीचे 10 नियमानुसार आपला हा गट चालू आहे। तसंच ग्राम संघाला आरएफ वन टाइम कॉस्ट हा आपल्या उमेद अभियानामार्फत महिलांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी दिला जातो। यांना सीआयएफ म्हणून हा प्रत्येक गावाच्या ग्रामसंघाला दिला जातो। आमच्या या प्रभाग संघाचे बचत गटाचे कामकाज बघणारे आमचे सर्व लाडकीय माननीय अजय जाधव सर, सचिन सर व पंकज सर यांचे खूप मोलाचे मार्गदर्शन आम्हा सर्वांना मिळते। धन्यवाद। मी आता आमच्या माननीय श्री अजय जाधव सरांना विनंती करते की त्यांनी आमच्या महिलांना व बचत गटातील सगळ्या महिलांना व आमच्या प्रभाग संघाच्या सर्व गावातील सर्व महिलांना 2 शब्द मनोगत व्यक्त करून त्यांना आपल्या भाषेत कदाचित असं मला वाटतंय, म्हणजे आजची सगळी उपस्थिती अजून त्यांचं मनोगत व्यक्त केलं तर कदाचित मला पुढे मार्गदर्शन द्यायला सोपं जाईल म्हणजे सगळ्यांप्रती। तर माझी विनंती आहे की मी माझं जे काही आहे मार्गदर्शन हे नंतर करेल, चालेल का तुम्हाला सगळ्यांना? हां ठीक आहे, धन्यवाद। थोडंसं आपण नियोजनात थोडा बदल करू। त्या प्रभाग संघाविषयी जे काही माहिती देणारे आहेत लिपिकाताई यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या प्रभाग संघात जे काही आर्थिक व्यवहार विषयी माहिती आहे ती थोडक्यात सांगावी अशी मी संगीताताई यांना विनंती करते। नमस्कार। आज आपण सर्व प्रभाग संघाच्या सर्वसाधारण वार्षिक सभेसाठी एकत्र आलेलो आहोत आणि आपण आपल्या सर्व उपस्थित असलेल्या भगिनींचे मी हार्दिक स्वागत करते। प्रभाग संघाची आपली स्थापना दिनांक आहे 28/2/2020 आणि ह्या 28/2/2020 पासून तर आजपर्यंत आपल्या ज्या प्रभाग संघात उलाढाल झालेली आहे आर्थिक व्यवहारांची, त्या आर्थिक व्यवहाराबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे। या महिला प्रभाग संघामध्ये
एकूण कुटुंब संख्या ही 4220 आहे आणि त्यापैकी आपल्या अभियानामध्ये समाविष्ट कुटुंब संख्या ही 2635 आहे. प्रभास संघात एकूण समूह 263 आहेत. समूहात फिरता निधी हा आपण गटांना दिलेला आहे तो आहे 38,10,000. हा आपण एकूण 254 गटांना वाटप केलेला आहे फिरता निधी. समूहामध्ये सीआयएफ पण वाटप केलेला आहे आणि या सीआयएफ मध्ये आपल्या एकूण 33 गटांना आपण 19,80,000 रुपये वाटप केलेले आहेत. प्रभास संघाला व्यवस्थापन निधी म्हणून आपल्याला 2 लाख रुपये मिळाले आहेत. ग्राम संघाचं व्यवस्थापन निधी म्हणून 8 ग्राम संघांना आपले 4,40,000 रुपये मिळालेले आहेत. ग्राम संघाला व्हीआरएफ निधी पण 5 ग्राम संघांमध्ये मिळालेला आहे 3,75,000 रुपये. तसेच आपल्या आदिकन्या प्रभा संघामधून आपण परत शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केलेली आहे. ती उत्पादक कंपनीचे उद्दिष्ट असे आहे की गटातील शेतीपूरक व्यवसायांना जोड व्यवसाय म्हणून निर्मिती करायची आहे. आपल्याला शेतमालाचे मूल्यांकन करायचे आहे. आपण पूर्णपणे 500 सभासद जॉईन केलेले आहेत आणि सगळ्यांनी सभासद फी आणि भाग भांडवली जमा केलेला आहे. त्याच्यामध्ये या आपल्या कंपनीच्या माध्यमातून आपण एकत्र शेतमालाची खरेदी विक्री पण करणार आहोत. आपल्या वाघाडे गावाच्या ICRP ताई ललिता ताई यांना विनंती करते की त्यांच्यात काय बदल झाला आहे गटात येऊन त्याविषयी ते थोडक्यात माहिती सांगतायत. ललिता ताई. नमस्कार करा सगळ्यांनी. ओळखताना मला ललिता सुभाष गायकवाड नाव, गटाचे नाव वसुंधरा, ग्रामसंघाचं नाव आहे संतोषी माता ग्रामसंघ आणि आपलं प्रभाग संघाचं नाव आहे आदिकन्या प्रभाग संघ. आपण महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान उमेद अंतर्गत आपले गट चालू आहेत. उदाहरणार्थ 2018 पासून आपल्या वाघाडे गावात हे गट चालू आहेत. त्यापासून 2018 तर आता 2024 पर्यंत आपल्या गावात कमीत कमी 54 गट असे आहेत ते ऑनलाईन आहेत आणि बाकीचे 3-4 गट आहेत ते अजून ऑफलाईन आहेत. त्यांचे खाते वगैरे आणि ते पेंडिंग आहेत. तसेच आपल्याला प्रत्येक गटाला आरएफ म्हणजे 15,000 भेटतो ना सगळ्यांना, तो आरएफ आणि नंतर सीआयएफ. बाकीचे आपल्या गावात कमीत कमी 11 गटांना आपण ग्रामसंघातून सीआयएफ उपलब्ध करून दिला आहे आणि ते गट व्यवस्थित परतफेडही करत आहे. आणि बचत ग्रामसंघात बचत पण दिली आहे ना तुम्ही सगळ्यांनी. 11 गट, बाकीचे गट असं आहे त्यांनी बचत अजून दिले नाही, पण तुम्ही पण लवकर बचत द्या जेणेकरून आपल्या ग्रामसंघाचा पैसा हा आपल्याच गावात खेळता राहील. आणि तसेच मग नंतर प्रभाग संघ असतो त्याच्यामध्ये पण आपल्याला ग्रामसंघाला निधी येतो वेगवेगळ्या प्रकारे. त्या प्रभागातून आपण आता सध्या आष्टे प्रभागात 3 गावांना वाटप केलं आहे आणि तसेच सगळे 16 गावा मिळून आपण शेतकरी उत्पादन कंपनी तयार केली आहे. आता इथं भरपूर गावाच्या महिला जमा झाल्या आहेत. त्यांना माहीत असेल आम्ही सभासदची पावती फाडायला आलो होतो मागे, त्याची प्रोसेसही चालू आहे आणि त्यात तुमचा फायदाही होईल असे मी अपेक्षा करते. तसेच मी 2018 पासून कार्यरत आहे हे उमेद अभियानात. म्हणजे आपण स्वतः बचत करतो. बचत करून आपण एक व्यवसाय दृष्टीतून म्हणजे लहान मोठा कसा पण व्यवसाय होतो तो व्यवसाय करायचा आणि त्याच्यातून आपला उदरनिर्वाह करायचं. म्हणजे सगळीकडे आपण करू शकतो. गटात राहूनही कर्ज घेऊनही नंतर तसेच आपण छोटे मोठे शिवणकाम, झेरॉक्स मशीन असेल, साडी व्यवसाय असेल. त्याच प्रकारे वाघाडे या गावात कमीत कमी 34 महिला गटाच्या महिला आहेत. त्यांनी किराणा दुकान टाकले आहे, कोणी कटलरी टाकले आहे, कोणी बेकरी करता, कोणी चप्पल दुकान आहे, कोणाचं साडीचं दुकान आहे आणि तसेच शिवणकाम तर भरपूर महिला आहे ते करता. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो.
गावातून ICRPचे काम करते. माझ्या गावामध्ये एकूण 36 गट आहेत. माझ्या ग्रामसंघाचं नाव सावित्रीबाई फुले आहे. माझ्या स्वतःच्या गटाचं नाव नारी शक्ती आहे. मी आता जवळपास मला 2 वर्ष झाले या गटामध्ये येऊन. पहिले काही काम वगैरे तर काही नव्हतं मला आणि काही एवढं नॉलेज पण होतं. साधं मला बँकेचा पासबुक पण कधी भरता आलं. जसं महिलांमध्ये राहायला लागली, जसं त्यांचे कामं करायला लागली तेव्हापासून मग माझ्यामध्येही स्वतःमध्ये बदल झाले आणि माझ्या जवळपास सगळ्याच गटांना CIF RF सगळ्यांना जवळपास मी मिळवून दिला. त्यापासून महिलांनी अनेक उद्योग चालू केले. कोणी किराणा दुकान, कोणी कपड्यांचा उद्योग. खूप प्रमाणात आमच्या गावामध्ये पण बदल झाला बचत गट येऊन सुद्धा. बस एवढं बोलून माझं भाषण. आता उपस्थित असलेल्या मान्यवरांना पैकी माननीय श्री अजय जाधव सर यांना विनंती करते की त्यांनी मनोगत व्यक्त करावे. अपेक्षा होती की दीपिकाताई पण त्यांचा अनुभव सांगतील. नमस्कार सर्वांना. आज मला सन्माननीय व्यासपीठ यांनी मला आज इथं मान सन्मान दिला त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप आभारी आहे. आणि आदिकन्या महिला प्रभाग संघ आष्टे कार्यस्थळ वाघाळे प्रभाग संघ वार्षिक सर्वसाधारण सभा या सभेमध्ये आज या महिला जमलेल्या आहेत. त्या महिलांना म्हणजे बचत गटामुळे ना सगळ्यांना मान सन्मान मिळायला लागले. महिलांना जास्त करून मान सन्मान मिळायला पाहिजे. आम्ही त्रिपुरा दौऱ्याला गेलो होतो. तिथं सगळ्यात जास्त महिलांना मान सन्मान देतात. म्हणून आपल्याकडेही सर्वात जास्त महिलांना मान सन्मान दिला पाहिजे. आणि बचत गटामुळे ना महिलांना सगळे व्यवहार कळायला लागलेले आहेत आणि काय करायला पाहिजे आणि काय व्यवहार कसे केले पाहिजे ते सगळ्या गोष्टी त्यांना कळायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे बचत गट हे खूप महत्त्वाचं आहे. आणि महिलांनी त्या बचत गटमध्ये आल्यानंतर काहीतरी व्यवसाय केला पाहिजे किंवा पैसे घेतल्यानंतर मग ते विसरून जायला पाहिजे तो बचत गट. असं काही करायला नाही पाहिजे. काहीतरी व्यवसाय टाका आणि आपला उदरनिर्वाह स्वतः करा. स्वतः काहीतरी आपलं नाव वरती यायला पाहिजे. आपण काहीतरी माणसाच्या खांद्याला खांदे लावून उभं राहिलं पाहिजे. एवढंच मी माझं मनोगत सांगते. धन्यवाद. आता त्यांनी मनोगत त्यांचं व्यक्त करावे. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित आजच्या आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष माननीय आणि गावाचे वाघाळे गावाचे सर्वप्रथम नागरिक सरपंच, त्याचप्रमाणे सोबतच आज आदिकन्या प्रभाग संघाचे अध्यक्ष सचिव खजिनदार तसेच वाघाळे आणि परिसरातील पंचायत समिती सदस्य माननीय रामादादा, सोबतच कल्पनाताई आणि आपल्या गावाचे लाडके सगळ्यांचे आवडते आप्पा, तसेच प्रभाग समन्वयक आणि आमचे पाणी फाउंडेशनचे भूषण ठाकरे सर आणि आमचे सहकारी किशोर खरका आणि आपण सर्व बसलेल्या माता भगिनी, आजच्या या शुभप्रसंगी बोलण्या अगोदर मी आपल्या सर्वांचा आद्य शिक्षिका आणि ज्यांना आपण क्रांतिज्योती नावाने ओळखतो अशा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला नमन करून मी माझे पुढचे 2 शब्द सुरुवात करतो. पुन्हा एकदा सगळ्यांना नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळे? बर, तुम्ही मजेत आहात ना? म्हणजे आम्ही आनंदात आहे. बरोबर. आजचा जो काही कार्यक्रम आहे हा कार्यक्रमसाठी आपण सगळे उपस्थित आहात. हा कार्यक्रम कोणता आहे? आदिकन्या महिला प्रभाग संघ वार्षिक सर्वसाधारण सभा. वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणजे काय? सगळे एकत्र येऊन गोळा झालेला. ओके, सगळे येऊन एकत्र आले म्हणजे गोळा झाले म्हणजे सभा झाली असं असतं का? वार्षिक सर्वसाधारण सभा. वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणजे काय की आपल्या प्रभागामध्ये
एकूण गावांची संख्या किती आहे? किती आहे? आता इकडे ललिताताई सॉरी लिपिकाताई आपल्या वाचन करत होत्या, लक्ष होतं का तुमच्या सगळ्यांचं? प्रभागामध्ये आपले एकूण 16 गाव आहेत आणि या 16 गावांचा मिळून आपली जी काही संघटन तयार झालेली आहे ती संघटन म्हणजे प्रभाग संघ, ज्याच्या माध्यमातून तुम्ही आपण इथे सगळे एकत्र आलेलो आहेत. थोड्या वेळापूर्वी आपल्याला अध्यक्ष भाषणामध्ये ताईंनी सांगितलं की आपण सगळ्या महिला एकत्र यायला हव्या आणि एकत्र येऊन गट तयार करून तो गट चालवायला हवा. त्याला पैसे मिळाले लगेच विसरून जायचं असं न करता त्याला टिकवून ठेवायचं. हे जे काही काम सुरू आहे हे आपल्या उमेद अभियानाच्या माध्यमातून हे संघटनेचं काम सुरू आहे. संघटन कोणाचं? तर गरीब महिलांचं. गरीब महिलांच्या या संघटनाच्या पद्धती ज्या आहेत ह्या आपल्या गट, ग्रामसंघ आणि प्रभाग संघ या 3 स्तरीय सायकल मध्ये आपले हे संघटन जुडलेलं आहे, जे वर्षातून एक वेळा जेवढ्या आपल्या प्रभाग संघामध्ये गट झालेले आहेत तेवढ्या सगळ्या गटांच्या ताईंना एकत्र बोलवायचं आणि वर्षभरामध्ये काय झालेलं आहे त्याचा लेखाजोखा वाचायचा आणि पुढच्या येणाऱ्या वर्षामध्ये पुढचं नियोजन काय करायचं त्याचे ठराव या ठिकाणी मांडून ते ठराव वरती आपण काम करायचं. याच्यासाठी असते ही वार्षिक सर्वसाधारण सभा. समजली का? समजली का? बरोबर. माफी मागतो, आमच्या घरी पाहुणे आलेले आहेत. ऍक्च्युली घरचंच कार्यक्रम म्हणजे निळापान पकडतात आपल्या समाजात, मुलीला बघायला आलेले तर त्याचा कार्यक्रम येतो. आम्हाला थोडं म्हणजे जाण्याची मुभा द्यावी. चालेल काय हरकत नाही. आपल्या सर्वांच्या परवानगीने अध्यक्ष महोदय त्यांचा वैयक्तिक खाजगी कामासाठी चालेल. व्यवसायात ते पैसे गुंतवा असं माझं म्हणणं आहे. त्याच्यातून 2 पैसे आपल्याला जास्तीत जास्त कसे भेटतील? हॅलो. 2 पैसे आपल्याला मिळायला पाहिजे, स्वतःचा व्यवसाय सुरू व्हायला पाहिजे, व्यवसायातून आपलं उदरनिर्वाह करावा असं माझं म्हणणं आहे. आम्ही त्रिपुरा दौऱ्याला म्हणजे सरपंच म्हणून ताईंचं निवड झालं होतं आणि ग्रामसेवक म्हणून माझं निवड झालं होतं अभ्यास दौऱ्यासाठी. आपण या राज्यातले आम्ही 40 कॅन्डिडेट आम्ही गेलो होतो त्रिपुरा राज्याला आणि तिथं खूप चांगलं नियोजन आहे SSGचं. तर आपल्याकडे बी मोठ्या प्रमाणात ते कार्यक्रम राबवले होतच आहे मी ते म्हणत नाही. पण कसं होतं की बाबा महिला फक्त ते पैसे घेतात, पैसे वाटून घेतात आणि त्याचं नियोजन नाही करत बा, म्हणजे व्यवसायात वृद्धिंगत नाही करत बा. तर तो व्यवसाय म्हणून त्यांनी आपलं एक ग्रुप कुटुंब त्यांनी तयार करायला पाहिजे आणि त्याच्यातून तो उदरनिर्वाह करायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. मी तर ललिताताईंना सांगितलंच आहे आणि आम्ही आमच्या गावाला आम्ही प्राधान्याने ते काम करणारच आहे. आम्ही इथे अभ्यास करून आलो म्हणून आमचं नियोजन आहे. सरांशी आम्ही मिटिंग ताईंना मी बोललो की आपण आपले गाव लेवलला सगळे जे 55 गट आहेत ना ताई आपल्या ताई 55 गट. मला वाटतं अजून पवारगली भिलाटीमधून नवीन गट अजून स्थापन झालेलं आहे. नवीन झालंय ना? आले का ते ताई? नाही आलेत का? बरं. तर त्यांच्यापर्यंत पण हा निधी गेलाय का? त्यांना नाही दिलं ना? बरं. माझं हा असं म्हणणं की जास्तीत जास्त आपल्या गटापर्यंत ही माहिती जायला पाहिजे आणि त्यांनी एकत्र येऊन. बरं बरं ठीक आहे. बरं या हिशोबाने आमचं काम राहणार आहे. आमचं नियोजन तसं ठेवू आम्ही. सर तुमचा कार्यक्रम चालू आहे.